तर जसं आपण गेल्या वेळेस पण म्हटलेलो तसं या वेळेच्या सेशनची सुरुवात सुद्धा आपण श्लोकांपासून करूया. तर टेक्निकल टीम कोणी असेल तर तिथे श्लोक डिस्प्ले होतील असं करा. फर्स्ट पेज ऑफ आवर डॉक्युमेंट. आता येतोय सगळ्यांना आवाज? आहे ना? आहे. ओके, थँक्यू. बंद करा तो, खूप आवाज येतो त्या पंख्याचा. टेक्निकल टीम आपलं जे पेज आहे ना ते थोडं स्क्रोल डाऊन करा. पण बोलायला सुरुवात करूया. सगळ्यांनी हात जोडा आणि जोरात बोला. तुमच्या आजूबाजूला जी लोक असतील त्यांनाही ऐकू द्या. ते जर टीव्ही बघत असतील तर त्यांना डिस्टर्ब होऊ द्या, काहीच हरकत नाहीये. सगळ्यांनी मोठ्याने श्लोक बोला. अशा गोष्टी डिस्टर्ब करायच्या असतात. सो लेट्स स्टार्ट विथ आवर मंगलाचरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्तु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनां या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता. सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नमोऽस्तु ते व्यासविशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपा. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते मद्वेषिणीम्. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. टेक्निकल टीम तुमचं ना श्लोक आहेत ना ते दाखवा आता स्क्रीन वरती. कोण आहे इथे ग्रीन एम्स मधलं? ग्रीन एम्सच्या टीम मधलं कोण आहे मॅडम? ग्रीन एम्सच्या टीम मधलं कोण आहे? कोणी सांगेल का? तुम्ही सगळ्यांनी म्यूट वर गेलात तरी चालेल. आता मला तुम्हा सगळ्यांना बघायचंय आणि तुम्ही सगळ्यांनी मला ऐकावं अशी माझी इच्छा आहे. पूर्ण करा ती इच्छा. पंढरपूरच्या प्रवासात पंढरपूरचं दर्शन करून पहाटे 3:30 वाजता उठून पंढरपूरचं दर्शन करून आम्ही रिटर्नच्या प्रवासात आहोत. आणि येता येता इथे एक हॉस्पिटल दिसलं. त्या हॉस्पिटलवाल्यांची परवानगी घेतली आणि म्हणतात ना सत्य संकल्पाचा दाता नारायण. आणि तो संकल्प देणाराही तोच, तो पूर्ण करणाराही तोच तो. त्यांनी आपल्याला साथ दिली आणि त्यांच्या इथे वेटिंग रूम मध्ये आपल्याला बसायला दिलंय. छान व्यवस्था आहे. भगवंताने मला पूर्ण साथ दिली. नेहमीप्रमाणे भगवंत साथ देतो. आता तुम्ही सुद्धा मला साथ द्या. ठीक आहे. स्वतःला अनम्यूट ठेवा आणि ग्रीन एम्सची टीम जी कोणी बरोबर आहे त्यांनी प्लीज कोऑपरेट करा. आम्हाला स्क्रीन फक्त पहिलंच पान दिसतंय. मला दुसरं पान हवंय, सेकंड पेज हवंय. कोण आहे ग्रीन एम्सच्या टीम मधला? कोणी आहे का ग्रीन एम्सच्या टीम मधला? बरं, ग्रीन एम्सची टीम आपल्यापर्यंत येईल तोपर्यंत आपण वेळ नको वाया घालवूया. आधीच आपण 6 मिनिटं उशिरा सेशन सुरू केलंय आणि आपलं असं झालं नाही पाहिजे असं मी स्वतःला सांगते. मी तुम्हाला सांगत नाहीये, पण तुम्ही सुद्धा वेळेवरच येत चला, ते जास्त बरं पडेल. तर पंढरपूरच्या प्रवासावरून येतोय. सगळ्यात पहिल्यांदा असं वाटलं लोकांना, म्हणजे माझे आई असेल, माझ्या सासूबाई असतील किंवा जे काही मित्रमंडळी आहेत, अरे एवढी काय गरज आहे, तू जर पंढरपूरला जाते तर सांग लोकांना की आज सेशन घेऊ शकत नाहीये.
तर ते सेशन घेण्याचं कारण असं, आणि मी हे का सांगते याच्यामधून तुम्हा लोकांना म्हणजे मी काही शिकले ते तुम्हाला सांगावं यासाठी मी सांगते की हे सेशन असं घेण्याचं कारण असं की ज्या वेळेस मुंबईमध्ये असते, घरामध्ये असते, ऐका बरं का, त्यावेळेस घरामध्ये पंखा चालू असतो, मला काही टेन्शन नाहीये, घरातलं आवरायचं असतं आणि फक्त बसायचं असतं. पण त्यावेळेस कसं वाटतं की अरे एवढं आवरायचंय, मला बसायचंय, किती त्रास आहे. पण आज प्रवास करत असताना जागा शोधण्यापासून तिथे ऍडजस्ट करण्यापर्यंत जास्त त्रास झाला. म्हणजे मला घरातला त्रास जास्त कमी वाटायला लागला त्याच्यासमोर. ज्या वेळेस आपल्याला जे काम करायचं असतं त्याच्यात डिफिकल्टी येतात, अडचणी येतात ना, त्यावेळेस आपल्याला इतर वेळेचं काम जास्त सोपं वाटायला लागतं. आय होप तुम्हाला माझा मुद्दा कळतोय. म्हणजे मला असं वाटतं जेव्हा मी घरातून सेशन घेते तेव्हा मला काहीच त्रास नाहीये, मला फक्त घरचं करून ते सगळं आवरायचंय, मला माझी कामं बाजूला सरायची आणि येऊन बसायचंय. पण इथे आजची जेव्हा अडचण बघितली तेव्हा मला त्या अडचणी कमी वाटायला लागल्या. दुसरी गोष्ट, नियमाने ही गोष्ट पूर्ण झालीच पाहिजे. आपली ही जी आपण गोष्ट करतोय ना ती नियमाने पूर्ण झाली पाहिजे. का नियमाने पूर्ण झाली पाहिजे? कारण एक उदाहरण मी कीर्तनात नेहमी देत असते की जेव्हा शंकराची पिंड असते ना, शंकराची पिंड, त्या पिंडीवरती पाणी कसं ओततात? असं नाही ना होतात की जातो आणि बादलीभर पाणी ओतून येतो, असं नाही होतात. तिथे आपण वरती कलश लावलेला असतो आणि अशी व्यवस्था केलेली असते की थेंबे 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 पाणी पडावं. किंवा असं नाही म्हणत आपण की श्रावण महिना आहे, दर सोमवारी जाण्यापेक्षा एकदम जाऊन मी कळशीभर पाणी ओतून येईल, असं नाही. याला महत्व नाहीये. इथे महत्व सातत्याला आहे. नाथ महाराज त्यांच्या चरित्रामध्ये एका ठिकाणी असा उल्लेख येतो की जे वळचणीचं पाणी असतं ना, वळचणीचं पाणी, जुनी घरं, वळचणीचं पाणी, मग ते खाली पत्रा लावलेला असतो, मग त्याच्यामधून पाणी पडत असतं, मग त्याच्या खाली एक दगड असतो, तो दगड वर्षानुवर्ष तिथे राहतो, असा मोठा दगड, आणि वळचणीचं पाणी त्याच्यामध्ये पडत जातं पडत जातं पडत जातं आणि काही वर्षांनी तिथे उखळ तयार होते. काय तयार होते तिथे? उखळ. उखळ तेव्हा उखळ तयार होते जेव्हा भरपूर वर्षांचं पाणी सतत पडत राहतं, तेव्हा उखळ तयार होते. अगदी त्याप्रमाणे ज्या वेळेस आपण हा यत्न सुरू केलेला आहे, गीता मीही समजून घेते, तुम्हीही समजून घेताय, हा यत्न जेव्हा आपण सुरू केलाय तेव्हा तिथे सातत्य असणं महत्वाचं आहे. एक रेग्युलर वेळेनंतर आपण भेटणं गरजेचं आहे, आपण त्याच्यावरती बोलणं गरजेचं आहे. हे झालं दुसरं कारण. आता ह्याचं तिसरं कारण ऐका, खूप महत्वाचं कारण आहे. आता कालपासून पंढरपूर बघते बरं का. झालं असं की पंढरपूरमध्ये ना खूप लोक दिसतायत, खूप लोक दिसतायत, आणि जिकडे जाईल ना, म्हणजे सकाळी आता 3:30 वाजल्यापासून आम्ही लाईन मध्ये उभे होतो आणि इथे मंदिराचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे मी लवकर उठून आवरून उभी राहिले आणि बाकी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आवरून मागून या. तर जेवढा वेळ मी तिथे उभी होती ना, तर फुलंवाली होती, ती ज्या पांढऱ्या लाया असतात त्या विकायला, अबीरबुक्का विकायला. तुम्हाला माहितीये त्यांची दुकानं 2 वाजल्यापासून उघडी होती. 2 वाजल्यापासून त्यांनी दुकानं खुली ठेवलेली होती आणि दर्शन घेणारी लोक 3 वाजल्यापासून येत होती. म्हणजे पोटासाठी जे पळतायत ना, स्वतःच्या स्वार्थासाठी पळतायत ना, तर स्वार्थामध्ये मला असं वाटतं जास्त ताकद आहे परमार्थापेक्षा. त्यामुळे लोकांना स्वार्थ आधी सांगायचा. तर कारण असं होतं, माझ्या कारणाकडे मी येते, हे माझं ऑब्झर्वेशन होतं. तर तिथे लाईनीत उभ्या असल्यावरती मी ऐकत होती तिथे लोक कशी बोलायचे, त्यांना कन्व्हिन्स कसे करायचे की अहो ताई न्या ना अबीरबुक्का, 10 रुपयाचाच तर आहे. अगं बाई सवासी नाहीस ग, ने ग गुलाल, ने ग कुंकू, ने ग सवासी नाहीस ग, सवासिनीनं द्यावा, विठ्ठलाला द्यावा. तर एक जण म्हणायची, म्हणजे मला स्पेशली पकडायचे ते लोक आणि म्हणायचे अगं बाई सवासी नाहीस ग, तुळस व्हा ग, विठ्ठलाला तुळस व्हा. त्याच्यानंतर मी याला गेले, चंद्रभागेच्या पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी चंद्रभागेत गेलो. तर तिकडे पण तेच, अगं बाई दिवा वा ग, दिवा वा, सवासी नाहीस ग, दे ग दे, 10 रुपये दे ग, 10 रुपये दे. जिकडे तिकडे बघते ना प्रचंड गर्दी. आणि मला हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये की चंद्रभागेच्या तिरी असेल, प्रत्येक ठिकाणी इतकी घाण होती. तरी पण कीर्तनकार म्हणतात आणि मोठे मोठे महाराज मंडळी, मोठी मोठी लोक असं म्हणतात की तुमच्या दृष्टीने ही घाण दिसली नाही पाहिजे, तुम्हाला विठ्ठलच दिसला पाहिजे. पण मी सगळ्यांची मनापासून क्षमा मागते. जर एखाद्या गोष्टीमध्ये घाण असेल, समजा पाणी जर खूपच घाणेरडं असेल, तिकडे बाकी लोक मलमूत्र वगैरे करतायत, तरी पण जाऊन त्या पाण्याला मी असं पिणं आणि अंगावर घेणं आणि म्हणणं नाही 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 हे पवित्र आहे. ठीक आहे. तर माझा भाव असा नाहीये. माझ्या मनामध्ये चंद्रभागेच्या प्रती श्रद्धा आहे. तर ती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी मी दिवा पेटवून हार फुलं त्या चंद्रभागेत नाही घालणार.
माझ्यासाठी चंद्रभागेची श्रद्धा म्हणजे काय असेल, ती चंद्रभागा स्वच्छ जितकी राहील ना याची मी काळजी घेईन, ही माझ्यासाठी चंद्रभागेची पूजा असेल. ठीक आहे. तर माझा मुद्दा असा येतो की तुम्ही जर तीर्थांना गेला तर तिकडे तुम्हाला स्वच्छता मिळेल असं नाही. मग ती स्वच्छता भौतिक जागेतली असेल किंवा ती स्वच्छता तिथे असणाऱ्या श्रद्धेमधली असेल, भावामधली असेल. ते तीर्थ तितकं शुद्ध राहिलेलं नाहीये जेवढं आपल्याला हवं आहे. ठीक आहे. मग तुम्ही आळंदीला गेलात तरी मला वेगळं सांगायची गरज नाही किंवा मला ते बोलायला भीती पण वाटत नाही. हो, माऊलींच्या मंदिरापर्यंत व्यवहार, तो जो बाजार आहे, ती जी दुकानदारांची जी म्हणतात ना हापापलेली नजर, या 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 आमच्याकडे या, आमच्याकडे या, आमच्याकडे या, तो जो हावरटपणा आहे ना, जो आपल्याला संसारात दिसतो, तो हावरटपणा सगळा उघड रीतीने आपल्याला तीर्थक्षेत्रांवरती दिसतो. म्हणजे तीर्थक्षेत्र याच्यामधून सुटलेली नाहीयेत. लोक जनरली काय म्हणतात, मला देवाचं दर्शन घ्यायचंय तर कुठे जायचंय, पंढरपूरला जायचंय. मला संतांचं दर्शन घ्यायचंय, कुठे जायचंय, आळंदीला जायचंय, देऊला जायचंय. तर या कलियुगामध्ये तुम्हाला जर देवाचं दर्शन घ्यायचंय तर कलियुगामध्ये एकच साधन आहे, ते म्हणजे हरिनाम. तीर्थी धोंडा पाणी, संत म्हणतात तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. तीर्थामध्ये काय आहे, नुसतं धोंडा आहे आणि पाणी आहे. त्याला तुम्हीच म्हणताय हा देव आहे, त्याला तुम्हीच म्हणताय हे तीर्थ आहे. पण देव कुठे आहे, देव कुठे आहे, सज्जनांमध्ये आहे. कसा आहे, रोकडा आहे. तीर्थामधला देव बघायचा असेल तर घाणीला बाजूला सारून देव बघायला लागतो. पण सज्जनामध्ये त्याचे पायही चंदन, हातही चंदन, त्यांची वाणी सुद्धा सुगंध देणारी असते. सज्जनांमध्ये देव असा उघड रीतीने प्रकट असतो. हा मुद्दा मला तुम्हाला इथे सांगायचा होता. तुम्ही सर्वजण गीता ऐकण्यासाठी आला आहात, याचा अर्थ तुमच्या मनामध्ये मार्ग पक्का आहे. तुम्हाला माहित आहे काय करायचं आहे, तुम्हाला पूर्ण या गोष्टीची माहिती आहे, कल्पना आहे. यासाठी मी तुमच्या मनातला जो हेतू आहे, तुमच्या मनातली जी काही कल्पना आहे ती क्लिअर करण्याचा प्रयत्न करते की ही तीर्थ असतील. तुम्हाला वाटत असेल की इनफॅक्ट मी तर म्हणेन सप्ताह सुद्धा, म्हणजे तुम्हाला माझ्या मुखातून हे ऐकून, माझ्या तोंडातून हे ऐकून फारच विचित्र वाटेल की सप्ताहांमध्ये सुद्धा जे काही सावळे गोंधळ चाललेले असतात ना, जे लोक इन्व्हॉल्व्ह होतात त्यांना चांगलंच माहितीये. म्हणून या कलियुगामध्ये काय, हरे नमः, हरये नमः, हरये नमः, एकच साधन आहे, ते म्हणजे नामस्मरण. आणि हे कोणी सांगून ठेवलेलं आहे, हे मी म्हणते असं नाही. गोंदवलेकर महाराजांनी स्वतःचं अख्खं आयुष्य, संपूर्ण आयुष्य ते जगले. पण गोंदवलेकर महाराजांनी गीता सांगितली, भागवत सांगितलं, सगळं सांगितलं. पण ते सगळं सांगताना त्यांनी एकच सांगितलं, ऐका बरं का. ज्याप्रमाणे पतंग उडत असते ना, पतंग आभाळात जात असते, आभाळवर फिरत असते, घिरट्या घालत असते पतंग. पण ती घिरट्या कुठपर्यंत घालते, जोपर्यंत तिचा मांजा, जो धरणारा जो मांजा आहे ना, मांजा, तो जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत पतंग घिरट्या घालत राहते. अगदी त्याप्रमाणे माणसाचं मन या संसारामध्ये व्यवस्थित रीतीने घिरट्या घालेल, व्यवस्थित रीतीने संसार करेल, व्यवस्थित रीतीने परमार्थ करेल. कधीपर्यंत, जोपर्यंत नामरूपी मांजा आपल्या हातामध्ये असेल ना, तोपर्यंत मनुष्य परमार्थ असेल, संसार असेल, व्यवस्थित करत राहील. तर मला हे सांगायचं होतं तुम्हाला की आजचं मी ऑब्झर्वेशन केलं. आणि कसं होतं माहितीये का, हे गीता सेशन मी दर रविवारी करण्याचा अट्टहास हाच आहे की रोज काही ना काहीतरी दिसत असतं, रोज काही ना काहीतरी अनुभवत असते. मी कुकरची शिट्टी झाली तरी मला त्याच्यामधून काही ना काहीतरी बोध भेटत असतो. मिक्सर फिरवताना पण मला असं वाटतं की याच्यामधून काहीतरी बोध आहे प्रत्येक ठिकाणी, आणि तो बोध खरा ठरतो. दुसरं उदाहरण द्यायचं झालं ना, तर गोंदवलेकर महाराज एक उदाहरण देतात, जे उदाहरण मी अनुभवलं स्वतःच्या आयुष्यामध्ये. मी ना कीर्तनांच्या माध्यमातून खूप घरांमध्ये फिरते. ऐकलं का मंगलताई, खूप घरांमध्ये फिरते. प्रियंकाताई, मी खूप घरांमध्ये फिरते. आणि बाई असल्यामुळे मला ना हक्क काय मिळतो, किचन बघण्याचा हक्क मिळतो, स्वयंपाकघर बघण्याचा हक्क मिळतो. तर मी कीर्तनामध्ये ना एक वाक्य नेहमी म्हणायचे की कुठली बाई किती स्वच्छ आहे, कुठली बाई किती सुगरण आहे, हे बघण्यासाठी तिचं घर नका बघू, तिचं स्वयंपाकघर नका बघू, तिचं किचन नका बघू, तिचं बाथरूम बघा, तिचं बाथरूम बघा. जर एखाद्या बाईचं बाथरूम स्वच्छ असेल ना ताई, तर ती बाई समजायचं सोज्वळ आहे. आणि या गोष्टीची शिक्कामोर्तब म्हणतात ना, जात्याचा खुंटा संत म्हणतात हलवून पक्का करायचा. तर या विचारांची शिक्कामोर्तब, कन्फर्मेशन मला गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातून मिळालं. गोंदवलेकर महाराज म्हणतात की एखादी मोरी असते ना, न्हाणी घर, त्या न्हाणी घरामध्ये गरम पाणी ओतलं की ते स्वच्छ होऊन जातं,
अगदी त्याप्रमाणे आपलं अंतःकरण जे असतं त्याच्यामध्ये नामाचा फवारा मारला, नामस्मरणाचा फवारा मारला ना की ते स्वच्छ होतं. त्या प्रवचनामध्ये गोंदवलेकर महाराज म्हणतात की एखाद्या गृहिणीची जर ओळख करायची असेल तर त्या गृहिणीचं न्हाणीघर बघावं. ते न्हाणीघर जर स्वच्छ असेल तर ती गृहिणी उत्कृष्ट गृहिणी असते, अन्यथा ती गृहिणी उत्कृष्ट गृहिणी नसते. आणि माझ्या कीर्तनातून मी हा संदेशही देते की तुमच्या घरांमध्ये स्वच्छताही असली पाहिजे. जेवणामध्ये एखादा पदार्थ कमी करा पण घर स्वच्छ ठेवा, कारण आपल्या आजूबाजूचं वातावरण स्वच्छ असलं की मनाची ठेवण स्वच्छ राहते, मनाची ठेवण स्वच्छ राहते. बोलता बोलताच अजून एक कारण सुचलं बघा बरं का, मी आय थिंक 5-6 कारणं सांगितली, हे 6वं कारण असेल. अजून एक कारण सुचलं की जे मी गोंदवलेकर महाराजांच्याच प्रवचनातून वाचलंय. महाराज असं म्हणतात की आपण किचनवरती ना वेलची जास्त वापरत नाही. चहासाठी आपण रोज अद्रक वापरतो, वेलची कधीतरीच वापरतो. बरोबर आहे ना प्रियंकाताई, सुर्वेताई, बरोबर आहे ना? आपण वेलची जास्त वेळेस नाही वापरत, आपण कधीतरीच वापरतो. मग काय होतं, तो वेलचीचा डबा मागे निघून जातो, वेलचीचा डबा मागे निघून जातो. मग अचानक ज्या वेळेस वेलची वापरायची असते ना त्यावेळेस काय होतं, असं कप्पा खोलला की एखाद दुसरं झुरळ पुढे येतं, अगं बाई झुरळ आलं, आणि मग तो वेलचीचा डबा निघतो. ठीक आहे. आपलं काय होतं माहितीये, आपल्याला सगळं माहिती असतं, संत संगत, नामस्मरण, नेहमी खरे बोलावे, आपल्याला सगळं माहिती असतं. पण हे जे डबे असतात ना, सद्गुणांचे डबे त्याला गोंदवलेकर महाराज म्हणतात, हे सद्गुणांचे डबे ना असे मागच्या बाजूला गेलेले असतात. मनाच्या मांडणीमध्ये हे सद्गुणांचे डबे मागच्या बाजूला गेलेले असतात. मग दर रविवारी नीलमताईंना भेटायचं, नीलमताई नका बोलू, नीलमला भेटायचं दर रविवारी, काहीतरी गीतेबद्दल ऐकायचं. त्या निमित्ताने, झाडायच्या निमित्ताने ते सगळे सद्गुणांचे डबे जे आपल्यातच असतात, आपल्याला माहितीही असतात, त्यांचं ज्ञानही असतं, पण ते अनुभवाच्या रूपात केव्हा येतात, जेव्हा ते सद्गुणांचे डबे दर रविवारी पुढे येतात, घासून पुसून आपण ते पुन्हा तयार करतो वापरण्यासाठी, तेव्हा ते तयार असतात, तेव्हा ते सद्गुण आपल्यामधून दिसायला लागतात. म्हणून हा अट्टहास, एकही रविवार मला बुडवायचा नाहीये, तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी मला हा रविवार बुडवायचा नाहीये. वाणी परिपक्व होते, कीर्तन होतात, वाणी परिपक्व होते, पण अनेको गोष्टी अभंगांच्या किनाऱ्यांमधून अनेको गोष्टी बोलता येत नाहीत, त्या सुटत जातात. त्या सगळ्या गोष्टी मी जमा करते आणि तो जमा झालेला खाऊ मी तुमच्या समोर घेऊन येते. ठीक आहे. तर आजच्या सेशनला जी श्लोक आपण निवडलेले आहेत, आणि हा ग्रीन एम्स टीम आहे आपल्या बरोबर, पण तुम्ही अजून श्लोक नाही दाखवलेत. आपण आजचे श्लोक घेणार आहोत हा गीतेचा. येस, एक्झॅक्टली, थोडं अजून वरती करा, स्क्रोल इट अप. येस, स्टॉप. येस, सर्वांना श्लोक दिसतायत तिथे? ओके. आणि रीडेबल आहेत, वाचता येत आहेत? ओके. आणि सगळ्यांनी एखादी गीता विकत घ्या बरं का, छानशी. हा, झूम करा. हा मंगलताई, तुमच्या मोबाईलवर पण झूम होईल वाटतं, होतंय का? येस, बरोबर, होतंय. ओके. आणि सगळ्यांनी छानशी गीता विकत घ्या. ज्यांच्याकडे गीता नाही त्यांनी ज्ञानेश्वरी ओपन करून ठेवा, ज्ञानेश्वरी अशी उघडी करून बघा. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, काय काय शब्द जुडलेले असतात, त्याच्यामुळे आपण हे वेगळे श्लोक डिस्प्ले करतो का, कारण याच्यामध्ये शब्द देताना सुद्धा त्यांनी असे मोडून दिलेले आहेत, सोपे करून दिलेले आहेत. सोपे नाही करता येत ते, जे काही जोड शब्द असतात ते जोड शब्द कट करून त्यांनी पाय मोडून दिलेले असतात. ठीक आहे. तर आपण आजच्या 4थ्या श्लोकावर येतो आहोत. मी आज श्लोक फक्त 2च म्हणून घेईन. आज ऍक्च्युली मी जास्त श्लोक ठरवलेले, पण आज खूप उशीर झालाय आणि या गोष्टीमध्ये मला वेळ नाही घालवायचा आहे, त्याच्यामुळे फक्त 2च श्लोक बोलून घेईन, कारण त्याच्या मागचा मतितार्थ सांगणं मला जास्त गरजेचं वाटतं. तर आजचा 4था श्लोक आहे. माझ्या मागून तुम्ही लोकांनी बोलायचं आहे. कोणीतरी एक इंडिकेशन म्हणून माझ्या मागून बोला, कोणी पण एकाने माझ्या मागून बोला, अनम्यूट करून. बाकी सगळ्यांनी म्यूटवर राहिलं तरी चालेल, कोणी पण एकाने बोला. मंगलताई, सुर्वेताई, तुम्ही दोघी अनम्यूट व्हा आणि बोला, चालेल. बाकी अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च
द्रुपदश्च महारथः। बर, आता याची संधी अशी होते की अत्र शूरः महेश्वसाः भीमार्जुन समाः युधी युयुधानः विराटः च द्रुपदः च महारथः। आणि याचा मराठी अर्थ असा होतो की या पांडव पक्षीय सैन्यात भीमार्जुनासारखे शूर मोठे धनुर्धर युयुधान सात्यकी विराट आणि महारथी द्रुपद हे आहेत। अजून कोण आहे त्यांच्या पक्षामध्ये? मागून बोला। दृष्टकेतुश्चकेतानः दृष्टकेतुश्चकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित कुन्तिभोजश्च शैबश्च नरपुंगवा। तिथे कुंतीभोज पुरुजितच्या इथे लिहिलेलं आहे बघा, पुरुजित त्याच्यानंतर कुंतीभोजश्च शैबेश्च नरपुंगवः। ओके, तर याचा विग्रह असा होणार की दृष्टकेतु चेकितान के काशीराजः च वीर्यवान पुरुजित ही राजांची नावं आहेत, कुंतीभोज च म्हणजे आणि शैब्य राजाचं नाव आहे आणि नरपुंगवः याचा अर्थ असा होतो दृष्टकेतु चेकितान बलवान काशीराजा पुरुजित कुंतीभोज म्हणजे कुंतीचा बंधू म्हणजे कुंती माता तिचा बंधू नरश्रेष्ठ नरपुंगवा म्हणजे नरश्रेष्ठ असा शिबी देशाचा राजा। हा याचा अर्थ होतो। आजच्या सेशन मध्ये आपण 2च श्लोक बोलून घेऊया, उरलेले श्लोक आपण नेक्स्ट सेशन मध्ये जास्त श्लोक बोलून घेऊया, आपण कव्हर अप करूया। तर आपण जसं गेल्या सेशन मध्ये पाहिलं होतं की धृतराष्ट्र विचारतोय कोणाला? संजयाला। काय विचारतोय की माझ्या पुत्रांचं आणि पंडूच्या पुत्रांचं काय झालं। त्याच्यावरती सुरुवात होते दुर्योधनाची। काय सुरुवात होते? दुर्योधन संजय सांगतोय कोणाला? धृतराष्ट्रांना सांगतोय की दुर्योधन जातोय, कोणाकडे जातोय? द्रोणाचार्यांकडे जातोय आणि त्यांना सांगतोय की बघा इथे कोण कोण उपस्थित आहे। ठीक आहे, आपण इथपर्यंत आलो होतो आणि पुढचे सांगितलेले की 11 पर्यंतचे श्लोक हे दुर्योधनाची जी भयमय अवस्था आहे त्याच्या मुखातून जे जे काही बाहेर पडते ते 11व्या श्लोकापर्यंत आहे। तर आपण इथपर्यंत आलेलो। तर सगळ्यात पहिला मुद्दा मला इथे आजचा घ्यायचा आहे तो म्हणजे मोह। आजच्या सेशनमध्ये तुम्ही हा एक शब्द फक्त शिकण्याचा किंवा आकलन करण्याचा प्रयत्न करा की मोह म्हणजे नक्की काय आहे। त्याच्या आजूबाजूला आपण चांगलं फिरूया, त्याच्या आपण गर्भात जाऊया आणि त्याला आपण समजून घेऊया की नक्की काय आहे। मोह गीतेच्या सुरुवातीला मोह हा 2 व्यक्तींना झालेला आहे। ठीक आहे, तुम्ही म्हणाल की ताई मोह अर्जुनाला झालेला आहे, अजून दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला झालाय? कदाचित मी गेल्या सेशन मध्ये बोलली सुद्धा असेल की मोह अजून एकाला झाला आहे, तो म्हणजे धृतराष्ट्राला मोह झालेला आहे। ठीक आहे, धृतराष्ट्राला मोह झालेला आहे स्वतःच्या पुत्रांचा आणि दुसरी गोष्ट त्याला ही इच्छा झालेली आहे की त्याला ऐकायचंय की संजयाकडून त्याला हे ऐकायचंय की त्याच्या पुत्रांनी पंडूच्या पुत्रांना मारून टाकलं। आणि अर्जुनाला हा मोह झालेला आहे की हे नकोय मला, हे जे तू करतोय युद्ध हे नकोय मला, हे पाप नकोय मला। त्याला मोह झालेला आहे की आपल्या नातेवाईकांचा। आता तुम्ही ही जी राजांची नावं ऐकली ही दुर्योधन सांगतोय की ही नावं अर्जुनाच्या पक्षातली आहेत, म्हणजे कोणाच्या? पांडवांच्या पक्षातली आहेत। पण मला तुम्हाला हे सांगू द्या याच्यापेक्षा जास्त माणसं 11 अक्षौहिणी सेना कोणाची होती? कौरवांची होती। 7 अक्षौहिणी सेना कोणाची होती? पांडवांची होती। याच्यापेक्षा जास्त वीर कोणाच्या सैन्यामध्ये होते? पांडवांच्या सैन्यामध्ये होते। आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढे पुढे वर्णन येतं सुद्धा, अर्जुन असं म्हणतोय सुद्धा की पुढच्या पक्षामध्ये कोण आहेत?
इतर लोक नाही आहेत, समाजातली लोक नाही आहेत. आज मी कीर्तन करायला गेले तर लोक अनोळखी असतात, ते माझे नातेवाईक नसतात. हे आपण बोलतो की तुम्ही माझे नातेवाईक आहात, म्हणजे कदाचित एखादा माणूस वरपांगी बोलतो किंवा एखादा मनापासून बोलतो, पण ते खरं पाहता त्याचे नातेवाईक नसतात. पण कौरवांच्या पक्षातली जी लोक आहेत, जी अर्जुनाच्या समोर उभी आहेत, ती सगळी त्याची नातेवाईक आहेत. आपण मोह समजून घेतोय अर्जुनाचा, सगळे नातेवाईक आहेत. एवढंच नाहीये तर आता कसं होतं, सोयरीक होते, एका गावाची दुसऱ्या गावावर होते. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही म्हणत असाल की मी तर त्याला ऑफिसमध्ये पाहिलं, मला तर तो ऑफिसमध्ये आवडला, मी तर त्याला कॉलेजमध्ये पाहिलं, मला तर तो कॉलेजमध्ये आवडला. तसं होतं, पण मुळात ती सोयरीक कोणाची होत असते? एका गावाची दुसऱ्या गावावर सोडून द्या, एका जिल्ह्याची दुसऱ्या जिल्ह्यावर हेही सोडून द्या, एका राज्याची दुसऱ्या राज्यावर, जर तुम्ही इंटरकास्ट मॅरेज केलं असेल तर एका जातीची दुसऱ्या जातीवर, एका धर्माची दुसऱ्या धर्माबरोबर हे नातं जुळत असतं. बरोबर आहे ना? त्या काळात सुद्धा जी नाती जुळायची ती एका राज्याची दुसऱ्या राज्याबरोबर जुळायची, एका गावाची दुसऱ्या गावाबरोबर जुळायची. तर त्यावेळेस अर्जुन म्हणतो की ही जी समोरची लोक आहेत ना, याच्यामध्ये बरेचसे माझे चुलत सासरे आहेत, याच्यामध्ये बरेचसे माझे भाचे आहेत, चुलत असतील, मावस असतील, याच्यामध्ये माझे बरेचसे भाचे आहेत, याच्यामध्ये माझे सासरे आहेत. एवढंच कशाला, याच्यामध्ये माझी मुलं सुद्धा आहेत. कसं काय मुलं सुद्धा आहेत? कोण आहेत समोर? कौरव आहेत. कौरवाची मुलं म्हणजे कोण झालं? अर्जुनाची मुलंच तर झाली ना ती. मग तो म्हणतोय की ही सगळी जी लोक आहेत, ही सगळी माझी नातेवाईक आहेत. गरजेचं नाही की फक्त भीष्म पितामह जे त्याचे आजोबा आहेत, गरजेचं नाही फक्त द्रोणाचार्य जे त्याचे गुरु आहेत, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे नातेवाईकच आहेत. कोणाचे? अर्जुनाचे आहेत. अर्जुन म्हणतोय की मला त्यांना मारायचं नाहीये, मला पापाचा भागीदारी व्हायचं नाही, हा पुढचा मुद्दा आहे, पण मला त्यांना मारायचं नाही, मनामधूनच माझ्या करुणा उत्पन्न होते असं अर्जुन म्हणतोय. पण इथे भगवंत म्हणतोय की तिकडे धृतराष्ट्राला कोणाचं तरी रक्त पाडायचंय, कोणाचं तरी रक्त सांडायचंय, हा सुद्धा मोह आहे. इकडे अर्जुनाला कोणाला तरी वाचवायचंय, कोणाचं तरी रक्त वाचवायचंय, कोणाचा तरी जीव वाचवायचाय, हा सुद्धा मोह आहे. कृष्ण याच्या मधून सांगतोय की हा दोन्हीही प्रकारचा मोह आहे आणि ही दोन्ही सुद्धा हिंसाच आहे. आता तुम्ही म्हणाल की धृतराष्ट्र करतोय ती हिंसा आहे, मग अर्जुन करतोय ती हिंसा कशी? मुद्दा ऐकून घ्या. महाभारत हे युद्ध असं नाहीये की ऑल ऑफ अ सडन कोणीतरी डिरेक्टर आला, त्याने भरपूर सगळे ऍक्टर्स जमा केले आणि म्हटला चला आता महाभारत करायचंय, मग म्हणतात भगवान श्रीकृष्ण दिग्दर्शक आहे. असं नाहीये ते. त्याच्या मागे भरपूरशी पार्श्वभूमी आहे, त्याच्यामधून महाभारत बनतंय. आणि त्या पार्श्वभूमीनंतर भरपूरसा भविष्य काळ आहे, त्या भविष्य काळासाठी महाभारत घडतंय. लोक म्हणतात की रावण खूप चांगला राजा होता, त्यांनी जावं रामायण वाचावं, वाल्मिकी रामायण वाचावं आणि बघावं की रावण किती चांगला राजा होता. या केसमध्ये सुद्धा दुर्योधनाला राजा बनायचंय. अरे पण तो राजा कशा प्रकारचा बनणार आहे? जो व्यक्ती राज्य मिळवण्यासाठी स्वतःच्या भावाला सुद्धा मारतो, जो व्यक्ती राज्य मिळवण्यासाठी, राज्य म्हणजे काय? सत्ता म्हणजे काय? पैसा म्हणजे काय? अहंकार म्हणजे काय? स्वतःच्या इंद्रियांना सुख देणं. जा आतमध्ये जा. काय म्हणते मी? दुर्योधनाचा मोह काय? दुर्योधनाची सत्ता का वाईट आहे? दुर्योधनाच्या सत्तेसाठी तो प्रत्येकाला मारायला तयार आहे. का मारायला तयार आहे? कारण त्याचा अहंकार तितका मोठा आहे. का त्याचा अहंकार तितका मोठा आहे? कारण त्याने स्वतःला केंद्रामध्ये ठेवले, स्वतःचा स्वार्थ केंद्रामध्ये ठेवलाय. त्याला स्वतःच्या इंद्रियांना सुख द्यायचंय की मी मोठा आहे, सगळ्यांनी मला मोठं म्हणावं, हा त्याचा अहंकार आहे. म्हणून दुर्योधनाच्या अशा माणसाच्या हातामध्ये सत्ता देणं म्हणजे तिथल्या लोकांची काय अवस्था होईल याचा विचार आपण केला पाहिजे. मग अशा केसमध्ये आता तुम्हीच बघा, आता सगळ्यांना असं, आता मी नावं घेते म्हणून तर मी रेकॉर्डिंग जास्त स्प्रेड करत नाही, कारण आपल्या नावं भरपूर घेतो आपण. आता बघा, आता पॉलिटिक्स मध्ये सुद्धा हा म्हणतो मोदी, तो दुसरा काहीतरी दादाचं नाव घेतो. ठीक आहे, तर दादांची नावं घेत नाही, भरपूर लोक दादाचं आहे तिथे, तो दुसऱ्या दादाचं नाव घेतो, तो तिसऱ्याच काकाचं नाव घेत असतो. ठीक आहे, तर तो कुठल्या तरी ताईचं नाव घेत असतो. ठीक आहे, तो कुठल्या तरी भाऊचं नाव घेत असतो. तर ही सगळी काका, दादा, भाऊ, ते मोदी, हे सगळे कोण आहे? ही राजकीय पार्श्वभूमी आहे. ठीक आहे, याच्यामध्ये विचार करा, अशीच राजकीय पार्श्वभूमी त्यावेळेस सुद्धा ठरलेली. असेच शैब्य राजा होते, असेच शैल्य राजा होते,
असेच अनेको राजा होते, द्रुपद होता, असे अनेको राजा, हे सगळे राजाच आहे कुठल्या कुठल्या तरी राज्याचे. जास्त कशाला, कर्ण सुद्धा राजाच आहे ना, एका राज्याचा, त्याने दिलेल्या, दुर्योधनाने दिलेल्या राज्याचा तो राजाच आहे. हे सगळे राजे एकत्र जमलेत. अशा वेळेस भगवान श्रीकृष्ण क्लुप्ती लढवतात की हे पांडव, ह्या पांडवांवरती लहानपणापासून अन्याय होत आला, यांच्यावरती लहानपणापासून अन्याय होत आला. यांचे वडील गेल्यानंतर यांची आई एकटी असताना सुद्धा, अबला म्हणून सुद्धा तिच्यावर कोणी दया नाही केली. त्याच्यानंतर 2दा यांना वनवासात पाठवलं, एकदा वर्षभराच्या, एकदा 13 वर्षांच्या वनवासात पाठवलं. आणि आता या युद्धाच्या आधी सुद्धा पांडव नुकतेच वनवासातून आलेले आहेत, नुकतेच वनवासातून आलेत. विचार करा, वनवासातून आलेले पांडव, ज्यांच्याकडे स्वतःचं सैन्य नाहीये, स्वतःचं राज्य नाहीये, त्यांच्या चांगल्या बोलण्यातून, त्यांच्या चांगल्या विचारांमधून, त्यांच्या चांगल्या वर्तनातून जमलेली ही माणसं आहेत, जी कोणाकडून आहेत, पांडवांकडून उभी आहेत. बाकी त्यांच्या बाजूने कोणी नाहीये. तरी सुद्धा दुर्योधन त्यांना घाबरतोय, दुर्योधन तर राज्य करतोय. दुर्योधन कोण आहे? राज्य शासक आहे दुर्योधन. दुर्योधनाच्या हातात सत्ता आहे. सत्ता म्हणजे नुसती सत्ता नाहीये, पैसा येतो. पैसा म्हणजे नुसता पैसा नाहीये, पैशाने तो शस्त्रास्त्र त्याने तेवढी बनवलेली आहेत, त्याने स्वतःच्या सैनिकांना त्या पद्धतीने ट्रेन केलेलं आहे. तुम्ही एक विचार करा, कल्पना करा. नुसतं गीता गीता बोलू नका की गीता म्हणजे फक्त काय कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, नाही नाही नाही, एवढंच नाहीये. त्याच्या मागे जसं कांद्याचं कसं ते एक एक टर्फल निघत जातं, तशी ही टर्फल आहेत ना, एक एक काढत जा. आतमध्ये, एकदम आतमध्ये भगवान श्रीकृष्णाचा संदेश आहे. पण ही सगळी बाहेरची टर्फल जोपर्यंत आपण समजून नाही घेणार, तोपर्यंत भगवान श्रीकृष्णाच्या आतल्या उपदेशापर्यंत आपण पोचणार नाही. एवढा तो सधन आहे, एवढी त्याने शस्त्रास्त्रांची व्यवस्था करून ठेवली आहे, एवढे त्याने सैन्य ट्रेन करून ठेवलंय, तरी सुद्धा त्याला भीती वाटते. कोणाची? त्याला अर्जुनाची भीती वाटते. त्याला कोणाची भीती वाटते? त्याला भीमाची भीती वाटते. त्याला असं वाटते की एवढा भीम, बघा त्या भीमाचं सैन्य कसं उभं आहे, कसं त्याने चक्रव्यूह रचलेलं आहे. का त्याला भीती वाटते? कारण त्याला मनातल्या मनात माहितीये की तो चुकीचा आहे. का त्याला भीती वाटते? त्याला मनातल्या मनात माहितीये की तो चुकीचा आहे. आणि माझ्या सगळ्या श्रोत्यांनो, मला हे तुम्हाला सांगू द्या की जिथे माणसाचा स्वार्थ नसतो, त्याच्या मनात भीती का आहे? त्याला वाटतंय तो चुकीचा आहे. तो चुकीचा का आहे? त्याला राज्य पाहिजे. त्याला राज्य का पाहिजे? त्याला सत्ता पाहिजे, त्याच्या अहंकारासाठी. ज्या क्षणी आपण अहंकार टाकून देणार, त्या क्षणी, नीट ऐका, हे वाक्य नीट ऐका, ज्या क्षणी आपण अहंकार टाकून देणार, मी कोण आहे, मी किती मोठा आहे, माझंच गोष्ट किती चांगली आहे, माझंच घर किती चांगले, एवढंच नाही तर मीच बोलताना किती चांगली बोलते, माझंच दिसणं किती चांगलं आहे, हे अहंकार जेव्हा बाजूला गळून पडणार ना, त्यावेळेस ना तुम्हाला जास्त कोणाच्या पैशाची गरज आहे, ना तुम्हाला कोणाकडून पैसा घ्यायचा आहे. हा, तुमच्या नोकरीतून तुम्ही पैसा कमवता, ती तुमचा रोजगार आहे. जी तुम्हाला मिळते ती रोजंदारी आहे, तो तुमचा हक्काचा पैसा आहे, तो तुम्हालाच मिळाला पाहिजे. पण ज्या क्षणी तुम्ही अहंकार बाजूला काढणार, त्या क्षणी तुमच्या गरजा कमी होणार, त्या क्षणी तुम्हाला दुसऱ्यांकडून पैशाची अपेक्षा नाहीये, तुम्हाला असं वाटत नाही की लोकांनी तुम्हाला मानावं, त्यामुळे तुम्हाला सत्तेची गरज नाहीये, त्यामुळे तुम्हाला प्रतिष्ठेची गरज नाही. तुम्हाला लक्षात येतोय ना मुद्दा? ज्या क्षणी आपल्याला वाटतच नाही की लोकांनी मला मानलं पाहिजे, ज्या क्षणी हे वाटायचं बंद होतं ना, त्या क्षणी आपल्यातला एक खरा माणूस जागा होतो. आणि मा कसम, त्या खऱ्या माणसाला हे अख्खं जग घाबरतं. इतकं घाबरतं ना की तुम्ही नुसते स्टेजवर बोलायला उभे जरी राहिलात ना, तरी ते सगळेजण आधीच टाळ्या वाजवायला लागतात. वा, क्या बात आहे. एवढंच नाही तर त्या माणसाला घेण्यासाठी, आपल्या पक्षात घेण्यासाठी, आपल्या फडात घेण्यासाठी अनेको लोकांची तडफड होत असते. पण त्या माणसाने एकटं उभं राहावं. का उभं राहावं? ज्या क्षणी आपण कुठल्या पक्षात जाणार, त्या क्षणी आपल्याला पद लागणार, ज्या क्षणी पद लागणार त्या क्षणी सत्ता लागणार, ज्या क्षणी सत्ता लागणार त्या क्षणी झोपलेला अहंकार जागृत होणार, त्या क्षणी झोपलेला अहंकार जागृत होणार. रामकृष्ण परमहंसांना एकाने विचारलं की तुम्ही रोज साधना का करता, तुम्ही रोज साधना का करता, तुम्ही परमहंस आहात, तुम्ही विवेकानंदांना घडवलं, तुम्ही रोज साधना का करता? ऐका बरं का, जे लोक रोज साधना करतात त्यांना कधीतरी वाटतं सुट्टी घ्यावी, किंवा कोणीतरी त्यांना येऊन भडकवतं की रोज रोज करायची काय गरज आहे, एक दिवस आराम कर, जरा झोपून राहा. त्यांच्यासाठी हे रोज साधना का करायची? रामकृष्ण परमहंस म्हणतात, रामकृष्ण म्हणतात की त्या पदाला मी पोचलोय,
पण हे जे शरीर आहे ना, शरीर, या शरीराला लागलेल्या वासना, जसं मी गेल्या सेशन मध्ये बोललेली आहे, याचा जन्मच वासनेपासून झालाय, त्याची सुटका नाहीये. मग त्या वासना कधी सुद्धा तुम्ही जरा जरी ढील दिली ना, त्या क्षणी ती वासना येऊन चिकटणार आहे. आत्ता तुम्ही म्हणाल एखाद्याचं तुम्ही प्रेत स्मशानात जाळून आला, एखाद्याचं प्रेत तुम्ही स्मशानात जाळून आला, हा, महिलांना अलाउड नसतं, पण अशा क्षणी महिलांनी जावं. याच्यावरती आपण नंतर डिस्कस करू. या क्षणी महिलांनी स्मशानात जावं, कारण स्मशानभूमीसारखं दुसरी कुठलीच जागा नाही जी माणसाला मोक्ष समजावून सांगेल. स्मशानभूमीसारखी कुठलीच जागा नाही जी माणसाला स्वतःची भेट घडवून देईल. स्मशानभूमीसारखी कुठलीच जागा नाही जी माणसाला परमात्म्याची, जी आतल्या परमात्म्याची भेट घडवून देईल. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये जात जा. स्मशानभूमीमध्ये जर तुम्ही एखादं प्रेत नुकतंच जाळून आला, त्या क्षणी तुमच्या मनामध्ये जे वैराग्य जागृत झालंय ना, कधी पण त्याला ऑब्झर्व करा. त्या क्षणी असं वाटतं नको मला आत्ता घरात बनलेलं माझ्या आवडीचं अन्न सुद्धा नको, कारण ते पोटात जाऊन ते कधी ना कधीतरी जळणारच आहे असं वाटायला लागतं. म्हणजे म्हणतात ना, याला स्मशान वैराग्य असं म्हणतात, याला स्मशान वैराग्य म्हणतात. तेवढ्या पुरतच असतं ते. पुन्हा काही ना काहीतरी चांगलं झालं ना, आपल्याला प्रमोशन मिळालं, सकाळी कोणाचं तरी प्रेत जाळून आलं, आंघोळ केली, दुपारी कळालं तुला प्रमोशन मिळालं की वाटायला लागतं बघा मी किती चांगलं काम केलेलं. हा, असं असतं. कळलं ना त्याला, हा मीच होतो. नाही जास्त वेळ टिकत. माझा अनुभव आहे, नाही जास्त वेळ टिकत, टिकणारच नाहीये. एखादं मेलं, तुमचं जवळचं सुद्धा जरी मेलं ना, तरी लोक जे जेवण आणून देतात ना, हाही अनुभवच आहे, तुम्ही सुद्धा घेतला असेल. तुमची जवळची व्यक्ती मेली आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला 12 तासांनंतर या देहामध्ये काहीतरी घालावं लागतं. या जगामध्ये 2 सत्य आहेत. तुम्ही ऐकलं असेल एकच सत्य आहे, मी 2 सत्य आहेत सांगते. या जगामध्ये पहिलं सत्य जे सगळे म्हणतात मृत्यू, मी दुसरं सत्य लावते. आपण देहामध्ये आलोय तर हे देह एक सत्य आहे. त्याच्या कला जाणून जगलं पाहिजे. त्याच्या कला कुसरी खूप आहेत. इतकं नालायक आहे ना, सॉरी टू से, इतकं नालायक आहे ना, त्याचे गुण ना असे बाहेर पडतात, पटापट बाहेर पडायला लागतात. जास्त लांब जावंच लागत नाही. म्हणजे पुरुष असतील तर कधी पण तुम्ही तरुण आहात, कधी पण अनुभव घ्या. तुम्ही स्मशानातून बाहेर आलेले आहात, एखाद्याला जाळून बाहेर आलेले आहात, आणि तुम्हाला तुमची एक्स गर्लफ्रेंड दिसावी, मनातले भाव बघावेत. तुम्ही म्हणणार नाही की ती मला हवे, पण तुम्ही जराशी सरळ व्हाल. तुमचं सरळ होणं, तुमचं शर्ट सरळ करणं सुद्धा अहंकार आहे. तुमचं शर्ट सरळ करणं सुद्धा अहंकार आहे, लक्षात घ्या. म्हणजे मुलांच्याच बाबतीत असं नाही, मुलींच्या बाबतीतही तेच असतं. काही नाही, देहच असतो. त्याला जेवढा मोह आहे, त्याला जेवढी वासना आहे, जेवढी पुरुषाला आहे तेवढीच स्त्रीला सुद्धा. त्यात काहीही चुकीचं नाही. त्यामुळे जगात 2 सत्य आहेत. एक आहे मृत्यू आणि दुसरा आहे हा देह. या देहाचं सत्य माणसाने समजून घ्यावं, आणि या देहाचंच सत्य आहे ते म्हणजे मृत्यू आहे, हेही लक्षात ठेवावं. या देहाचंच ते सत्य आहे. तर आपण होतो मोहावरती. भगवंत म्हणतोय मोह म्हणजे काय आहे? हत्या आहे. मोह म्हणजेच हिंसा आहे. मग ती धृतराष्ट्राची कोणाचं तरी रक्त सांडण्यासाठी असो, किंवा ती अर्जुनाची कोणाचं तरी रक्त वाचवण्यासाठी असो, मोह म्हणजे हिंसाच आहे. त्याच्यानंतर ऍक्च्युली मुद्दे मी भरपूर अकॉर्डिंग टू माय कॉन्टेम्प्लेशन अँड चिंतन बऱ्यापैकी मी काढते, पण ना मला असं होतं की एका सेशन मध्ये ते एखादंच काहीतरी कव्हरअप होतंय. आय एम जस्ट ट्राईंग टू कव्हर इट अप. पण आता आपण आपल्या सेशनच्या पुढच्या भागाकडे जाऊया. मी पहिला मुद्दा अर्धवट ठेवते. आय हॅव नॉट, मी अजूनही मोह हा मुद्दा पूर्ण केलेला नाहीये. हे असं होतं, बोलायला बसलं की मग असं बरंच काय काय आठवायला लागतं आणि मग ते सुचायला लागतं. पुढच्या आपण सेशनच्या दुसऱ्या भागाकडे वळूया, जो आहे आपला ग्रंथ, जो आपला आहे भाग ग्रंथ. तर ग्रंथामध्ये आपण गेल्या वेळेस ज्ञानेश्वरी हा ग्रंथ निवडलेला, आणि त्याच्यामधून माझ्याकडून थोड्या चुका झालेल्या, पण तुम्ही मला त्यासाठी क्षमा करालच का? कारण मी खूप जवळची आहे म्हणून नाही, कारण तुम्ही खूप दयावान आहात म्हणून मला तुम्ही क्षमा कराल, आणि मी तुमची क्षमा मागते. मी चुकून नाना महाराज साखरे यांच्या जागी नाना महाराज धर्माधिकारी असं लिहिलं होतं. नाना महाराज धर्माधिकारी हे बैठक ज्यांनी सुरू केली हे त्यांचं नाव आहे. मी अगदी चुकून लिहिलेलं, कारण मी ते टाईप करून लिहिलेलं, मी कुठून कॉपी पेस्ट नव्हतं केलं. त्याच्यामुळे ते मी टाईप करायच्या नादात ते माइंडमध्ये ते सगळेच असे म्हणतात ना, सगळे असे फेर धरून उभे असतात माझ्या डोक्यामध्ये असे सतत. नाना महाराज धर्माधिकारी असतील, पांडुरंग शास्त्री आठवले असतील, हे नाना महाराज साखरे असतील, त्यामुळे ती थोडी आडनावांची गफलत झाली. तर गेल्या प्रेझेंटेशन मध्ये चुकून नाना महाराज धर्माधिकारी लिहिलेलं, तर नाना महाराज साखरे असं ते नाव आहे. तर ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाबद्दल
हा, बोलताना बरोबर बोलली असेल. हा नाही, ते साखरे महाराजच होतं. तर आज आपण एक अशी गोष्ट बघूया. गोष्ट सगळ्यांना आवडते मला माहिती आहे. ऐका, मला माहिती आहे थोडासा उशीर झालाय, थोडी माझ्याकडून काय म्हणतात येण्यात दिरंगाई झाली आहे, पण तुम्ही सगळे म्हणतात ना कृपाळू अंतःकरणाने सगळ्या गोष्टी मनात अशा म्हणतात ना पदरात घ्याल आणि त्या बाजूला ठेवाल. तर एक ना असे संत आहेत, एक मनुष्य किंवा एक ब्राह्मण होऊन गेला, ज्यांचं नाव होतं अच्युत बाबा, ज्यांचं नाव होतं अच्युत महाराज. ठीक आहे. तर अच्युत महाराजांची अशी खासियत होती की अच्युत महाराजांची इच्छा होती की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ हा मी वाचू नये. त्यांची अशी इच्छा होती की मी का समजून घ्यावी ज्ञानेश्वरी, स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी येऊन मला समजावून सांगावी ज्ञानेश्वरी. ऐका बरं का, संतांचे ना हट्ट पण मोठे असतात. आपण काय हट्ट करतो संतांना की मला ना वंश वाढवण्यासाठी मुलगा नाहीये रे, मला मुलगा दे, असा हट्ट करतो. ठीक आहे. आणि मुली, आम्ही म्हणजे मुलींचं जास्त माहिती आहे म्हणून सांगते, मुली तर आम्ही एवढ्या वात्रट असतो ना, आम्ही असं म्हणतो देवा मला जॉब नाही हो ज्ञानेश्वर माऊली, तुम्हाला काही कळतंय का, मला जॉब नाहीये हो, तुम्हाला जॉब द्या हो तुम्ही. आपल्या भावना इथून सुरू असतात, आपल्या मागण्या अशा प्रकारच्या असतात. अच्युत बाबांची अशी मागणी होती की ज्ञानेश्वरी मी का वाचावी, मला ज्ञानेश्वर माऊलींनी येऊन ज्ञानेश्वरी सांगावी, असा अच्युत बाबांचा हट्ट होता. आणि अच्युत बाबांनी काय केलं, स्वतः आळंदीला येऊन अजान वृक्षाच्या खाली धरणं धरलं. धरणं धरलं म्हणजे इट्स नॉट अ बिग टर्म, ही काही मोठी टर्म नाहीये, पण संतांच्या वाङ्मयामध्ये भरपूर वेळा येते किंवा कीर्तनात पण तुम्ही ऐकलं असेल की धरणं धरणं. तुकाराम महाराजांच्या दारात येऊन धरणं धरलं, ज्ञानेश्वर माऊलींच्या दारात येऊन धरणं धरलं. धरणं धरणं म्हणजे हट्ट करणं की तुम्ही हे नाही ना केलं तर बघा मी काय करते. महिलांना याचा चांगलाच अनुभव असेल की धरणं धरणं म्हणजे काय असतं. तर अच्युत बाबांनी धरणं धरलं आळंदीला जाऊन अजान वृक्षाच्या खाली, आणि माऊलींना म्हणाले की तुम्ही येऊन मला ज्ञानेश्वरी समजावून सांगितली पाहिजे, नाहीतर मी काय करेन, नाहीतर मी अन्न ग्रहण नाही करणार. आपण काय करतो, 5 नारळांचं तोरण बांधतो, आपण काय करतो, एखादी वारी करतो. आपल्याला आपला कल कुठे असतो, देवाकडे, देवाला देण्याकडे आपला कल असतो. आणि काय देण्याकडे कल असतो, पैशाचं काहीतरी देण्याकडे कल असतो. पण संतांचं असं नसतं. सगळ्यात पहिल्यांदा संतांची मागणी फार सुंदर असते, स्वतःच नाही तर जगताचं कल्याण करणारी मागणी असते. आणि दुसरं म्हणजे त्या मागणीच्या बदल्यात ते असं काहीतरी देतात जे त्यांचं स्वतःचं असतं. काय त्यांचं स्वतःचं होतं, अन्नग्रहण मी करणार नाही, मी अन्नग्रहण करणार नाही. कधीपर्यंत नाही करणार, जोपर्यंत तुम्ही मला येऊन ज्ञानेश्वरी सांगत नाही तोपर्यंत. तुम्ही मला येऊन ज्ञानेश्वरी सांगितली की त्या दिवशी मी पहिला नैवेद्य तुम्हाला दाखवणार. बघा तिसरी अट काय आहे, खाणार पण कधी खाणार, आधी तुला देणार आणि मग मी पारणं करणार. पारणं करणार म्हणजे उपवास सोडणार. तर अच्युत महाराजांनी अशी अट ठेवली आणि अवघ्या 24 दिवसांनंतर, किती म्हणते मी, 24 दिवसांनंतर स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी, 24 दिवसाच्या उपवासानंतर स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी येऊन त्यांना ज्ञानेश्वरी सांगितली. आणि हे अच्युत बाबा इतके ज्ञानी संत होऊन गेले, इतके ब्रह्मामध्ये लीन असलेले. ब्रह्मामध्ये लीन म्हणजे गेल्यानंतरच ब्रह्मलीन होतात असं नाही. जे संत जिवंत असतात ते सदैव स्वस्थितीमध्ये असतात, सदैव ब्रह्मस्थितीमध्ये असतात. तर हे अच्युत बाबा प्रवचन आणि कीर्तन करायचे. ब्रह्मस्थिती प्राप्त केल्यानंतर, माऊलींकडून ज्ञान घेतल्यानंतर प्रवचन कीर्तन करायचे. तर त्या अच्युत बाबांचं एक दिवस कीर्तन पुण्यामध्ये चाललं होतं आणि पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये ते कीर्तन चाललं होतं. चरित्र भागामध्ये तर असंच येतं. ठीक आहे. तर आत्ताचं काय ते वर्णन नका बघू, चरित्र भागामध्ये असं वर्णन येतं की पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये त्यांचं प्रवचन चालू होतं आणि प्रवचन अगदी रंगात चाललेलं होतं. आणि यांचे शब्द असतात ना, त्या शब्दांना खूप ताकद असते, पॉवर असते. साध्या सुध्या माणसाने बोलणं की डाबर लाल दंतमंजन, डाबर लाल तेल यूज करना चाहिए, आणि जेव्हा अमिताभ बच्चन बोलतो डाबर लाल तेल वापरलं, वजन आहे ना त्याला काहीतरी. तसं जेव्हा संत ब्रह्माबद्दल सांगत असतात ना, ब्रह्म चैतन्याबद्दल सांगत असतात, ब्रह्माबद्दल सांगत असतात, तेव्हा त्याला वजन असतं, त्याच्यामध्ये कन्व्हिन्सिंग पॉवर जास्त असते. त्यावेळेसच बुधवार पेठेतून रस्त्यावरतून एक मनुष्य चाललेला, त्यांचं नाव होतं रामचंद्र पंत जोशी. त्यांचं नाव होतं रामचंद्र पंत जोशी. तर हे रामचंद्र रस्त्यावरून चाललेले, त्यांनी त्यांचं कीर्तन प्रवचन असं नकळत ऐकलं. पण ते ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न झाली की हे कोण आहेत आणि हे जे काही सांगतायत ना ते ऐकून मला खूप बरं वाटलं, असं त्यांना वाटलं, रामचंद्र पंतांना वाटलं.
का असं वाटलं त्याचं कारण दुसऱ्या ओळीत येतं. रामचंद्र पंतांना अपत्य नव्हतं, त्यांना पोटाला मूलबाळ नव्हतं. एक दुसरा रूल तुम्ही आजच्या या सेशनमधून घेऊन जा. माणसाला देवाची आठवण, संतांची वाक्य जास्त केव्हा पटतात? ज्या वेळेस तो दुःखात असतो, ज्या वेळेस तो दुःखात असतो. आणि ह्या गोष्टीबद्दल तुम्ही चिंतन करा. ह्या गोष्टीचं चिंतन, मला असं झालंय की असं पटलंय ना की मी खरं सांगते, मला अक्षरशः वाटलं की का कुंती मातेने देवाकडे दुःखच मागितलं. ज्यावेळेस भगवंताने महाभारत वगैरे सगळं झाल्यानंतर ना सगळ्यांना काय ना काहीतरी दिलं, सगळ्यांना दिलं, अगदी यांना सुद्धा दिलं. गांधारी माता कौरवांची माता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गांधारी मातेला दिलं, त्याच क्षणी गांधारी मातेने त्यांना शाप दिलेला आहे, भगवंताला शाप दिलाय की तुझा यदुकुळाचा नाश होऊन जाईल. तसंच कुंती मातेला पण विचारलं तू काहीतरी माग. त्यावेळेस कुंती मातेने ना काय मागितलं? भगवंताकडे दुःख मागितलं. कधीही लक्षात ठेवा, आपण भगवंताला जास्तीत जास्त समजू शकतो ज्यावेळेस आपण दुःखात असतो. डोळ्यामध्ये येणारे दुःखाचे अश्रू हे भगवंताकडे जाण्यासाठी असणारी नदी आहे, असं म्हटलं तरी काहीही हरकत नाही. त्यावेळेस रामचंद्र पंतांच्या पोटाला अपत्य नव्हतं. त्या दुःखाने ते अगदी ग्रस्त होते आणि त्या बाजारपेठेतून जात असताना कानावर पडणारे शब्द हे असे पडले की त्यांना वाटलं की इथे मला समाधान मिळेल. रामचंद्र पंतांनी चप्पल काढली आणि ते आतमध्ये गेले, मंदिरात गेले जिथे कीर्तन चालू होतं. ते कीर्तन संपलं आणि संपल्यानंतर त्यांनी अच्युत महाराजांना विनंती केली की तुम्ही मला समजावून सांगा जे तुम्ही बोलत आहात. ते म्हटले हे मला सगळं ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने मिळालंय. ते म्हटले की मला सुद्धा त्यांची कृपा हवी आहे. ते म्हटले तुला ज्ञानेश्वरी समजून घ्यावी लागेल. ते म्हटले मला तुम्ही समजावून सांगा. कोण म्हणते? जोशी बुवा म्हणतायत मला समजावून सांगा तुम्ही ज्ञानेश्वरी. त्यावेळेस अच्युत बाबा म्हणतात हे असं होत नसतं रे, तुझ्या कपड्यांवरून कळतंय की तू किती धनिक आहेस. आणि त्यावेळेस असं उल्लेख आहे चरित्रामध्ये की रामचंद्र पंत जोशी यांच्याकडे 21 लाखाची कॅश होती. कितीची कॅश होती? 21 लाखाची कॅश होती. किती वर्षापूर्वीची गोष्ट बोलते मी? 200 वर्षापूर्वीची गोष्ट बोलते, ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे 21 लाख रोख रक्कम होती. आता हे त्यांना 21 लाख रुपये ते माहित नाहीये, पण अच्युत बाबांनी बघून ओळखलं की ह्या व्यक्तीकडे भरपूर धन आहे. ते म्हटले की एवढं धन घेऊन कोणाला ब्रह्मज्ञान प्राप्त होत नसतं, एवढ्या धनाने कोणीही माऊलींची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. मग त्या क्षणी उठले सुद्धा नाहीत. त्या क्षणी रामचंद्र पंतांनी काय केलं? बाजूचा पाण्याचा तांब्या घेतला आणि हातावरून जसा संकल्प सोडतात तसे ते 21 लाख रुपये त्यांनी अच्युत महाराजांच्या चरणावरती अर्पण केले. काय केले? त्यांच्या चरणावरती अर्पण केले आणि म्हटले की ही माझी रोख रक्कम जेवढी आहे ती सगळी तुम्हाला अर्पण. एवढंच नाही, त्यांनी लगेच आजूबाजूच्या माणसांना, त्यांच्याजवळ जो पालखीचा लवा जमा होता त्यांना पाठवलं, त्यांच्या घरी संदेश पाठवला की त्यांनी सगळी जी जमीन आहे ती जी चुलत भावांची जी मुलं होती त्यांच्या नावावरती केली. मला त्यातलं काहीही नकोय, मी असा निहत्ता आहे. म्हणजे विचार करा की अच्युत महाराजांच्या शब्दांचा प्रभाव किती झाला असेल, त्याला असणारं दुःख किती गहन असेल, ज्यामधून त्यांनी हा संकल्प घेतला की जवळची रक्कम तर नको, पण मला माझी प्रॉपर्टी सुद्धा नको, मला माझा बंगला नको, मला माझा वाडा नको, मला माझी शेती जमीन नको, मला काहीच नको. त्यांनी तिथेच सगळ्या गोष्टीवरती पाणी सोडलं. त्याच्यानंतर ते म्हटले की आता बघा, आता मी श्रीमंत नाहीये, आता माझ्याकडे काहीच नाहीये. अच्युत बाबा म्हणाले की एवढ्याने भागत नाही, अजून तुला गेलं पाहिजे, अजून प्रवास लांबचा आहे. ते म्हणले अजून काय करावं लागेल? अच्युत बाबा म्हणाले की उद्यापासून माझे शिष्य जिथे जिथे भिक्षेला जातात तिथे तिथे तू सुद्धा भिक्षेला जायचंस त्यांच्या बरोबर. विचार करा, समर्थ रामदास स्वामींपासून आजही समर्थांच्या पादुका जिथे जिथे जातात तिथे तिथे रामदास स्वामींचे जे रामदासी भक्त आहेत ते रामदासी भक्तांचा आजही तोच प्रोटोकॉल आहे. ते भिक्षेला जाऊन सुकी भिक्षा मागतात. सुकी भिक्षा म्हणजे सुके गहू तांदूळ मागून आणतात आणि ते गडावर नेतात आणि त्याचं दान ते गडावर करतात. आणि अख्खा सज्जन गड वर्षानुवर्ष लोकांना अन्नदान करतोय त्या भिक्षेमधून आलेल्या अन्नापासून. मग ते पैशाच्या स्वरूपात असेल, कुठल्याही स्वरूपात असेल. रामदास स्वामी असतील, एवढंच कशाला, आजही आळंदीमध्ये जी मुलं तिकडे जोग महाराज संस्थांमध्ये शिकायला आहेत, जीही कोणी कीर्तन शिकायला येतात, त्यांना हे कंपल्सरी आहे की त्यांनी तिथे मधुकरी मागावी. व्हॉट इज मधुकरी? मधुकरी म्हणजे भिक्षा. मधुकरी म्हणजे भिक्षा.
त्यांनी जाऊन तिथे भिक्षा मागायचीच असते. मग त्यांची ठरलेल्या आळी असतात, आळी इन द सेन्स गल्ल्या ठरलेल्या असतात, तिकडे जातात, ते मधुकरी आणतात आणि ते अन्न खातात. महाभारतामध्ये असं वर्णन आहे, भीष्माचार्यांनी आय एम नॉट शुअर द्रौपदीला सांगितलंय की अर्जुनाला सांगितलंय, कोणातरी एकाला सांगितलेलं आहे की जशी अन्न तुम्ही खाता ना ती भावना तुमच्या मनात निर्माण होते. म्हणून जुनी ब्राह्मण मंडळी ती कधीच कोणाच्या घरी खायचे नाहीत. का नाही खायचे? पहिला मुद्दा, कदाचित त्या पात्रामध्ये मांस बनलेला असेल, आणि दुसरा मुद्दा, त्यांनी धन कुठल्या पद्धतीने अर्जित केलेलं आहे. जर एखाद्याचा पैसा 2 नंबरचा असेल आणि त्याच्या घरातून येणाऱ्या मिठाया तुम्ही भरभरून खात असाल तर माय डिअर ऑल, मला तुम्हाला सॉरी बोलू द्या, तुमचं भलं कधीच होणार नाहीये. मी शाप नाही देते, मी तुम्हाला हे सत्य सांगते. 2 नंबरचा पैसा खाणाऱ्या व्यक्तीला कधीच चांगली बुद्धी सुचणार नाही. त्यामुळे अच्युत बाबांनी त्यांना सांगितलं की तुला जर आत्मज्ञान हवंय, तुला जर ज्ञानेश्वरी हवी आहे ना, तर तुला भिक्षा मागूनच खावी लागेल. आणि त्याचा दुसरा भाग असा येतो की ज्यावेळेस व्यक्ती भिक्षाम देही म्हणतो, भिक्षा हे ना गौतम बुद्धांपासून महावीरांपासून प्रत्येकाने भिक्षेचा मार्ग अवलंबलाय. भिक्षा ही खूप मोठी गोष्ट आहे. आजही मोठ्या मोठ्या ज्या देवीच्या भक्त असतात, जे देवीचे भक्त असतात, त्यांच्यामध्ये हे असतं की कुंकू न्यायचं परडीमध्ये आणि भिक्षा मागायची असते. का 4 घरी भिक्षा मागायची असते? मनामधला अहंकार त्याच्यामधून निघून जातो. तर दुसऱ्या दिवसापासून सुरुवात केली रामचंद्र बुवांनी. गेले ते रामचंद्र जोशी गेले, त्यांनी भिक्षा मागायला सुरुवात केली. काही महिने भिक्षा मागितली. त्याच्यानंतर ते म्हटले की आता खूप दिवस मी भिक्षा मागतोय, आता तरी सांगा मला ज्ञानेश्वरी. अच्युत बाबा म्हटले नाही, एवढ्याने भागायचं नाही, अजून काम करणं बाकी आहे. भिक्षा नुसती करून कशी चालेल, तुला सेवा सुद्धा केली पाहिजे. ते म्हणले सेवा, आता ह्या माणसाने कधी सेवा केली? एवढा श्रीमंत, गडगंज श्रीमंत माणूस, त्याने सेवा नाही केली. ते म्हणतात की आता उत्सव येतोय आपला, या उत्सवामध्ये विहिरीतलं पाणी कावड्याने तू आण. कवडी माहिती असेल ना, कावड भरतात, कावड पाण्याची, मध्ये दांडी असते, 2 साईडला 2 असे मोठे हंडे असतात, त्याला कावड म्हणतात. तर त्यांच्या उत्सवामध्ये रामचंद्र जोशी यांनी कावडीने पाणी भरलं. आणि कसं पाणी भरलं? 1-2 तास नाही बरं का. चरित्रामध्ये वर्णन येतं, सकाळपासून काहीही न खाता संध्याकाळी सगळ्यांची भोजनं झाली तरी सुद्धा, म्हणजे ते म्हणतात ना की आपण आदर करतो म्हणजे काय, त्या माणसाचं ऐकतो म्हणजे काय, त्याच्या आज्ञेचं पालन करतो. कसं आज्ञेचं पालन करतो? त्यांच्या लक्षात नव्हतं अच्युत बाबांच्या की ते कावडीने पाणी भरतायत. सगळेजण जेवल्यानंतर त्यांनी बघितलं की अरे हा अजूनही पाणी भरतोय, याला मी पाणी भरायला सांगितलेलं. सगळं झालं तरी ते कावडीने पाणीच वाहत होते. कोण? रामचंद्र पंत जोशी. एवढी निष्ठा कोणाच्या प्रती? अच्युत बाबांच्या प्रती. जणू काही त्यांनी त्यांना गुरुच मानलं होतं की हे माझे गुरुच आहेत, हे मला ज्ञानेश्वरी सांगणार आहे. एवढं झाल्यानंतर त्यांनी त्यांचं भिक्षेचं अन्न सुद्धा बंद केलं. ते म्हणले कावड झाली, सेवा झाली, तुमच्या आश्रमाचं पण मी काम करतोय, आता मी काय करू, मला ज्ञानेश्वरी सांगा. ते म्हणले एवढं पण नाही, आता तुला हे अन्न सुद्धा सोडावं लागेल. एवढी परीक्षा घेतली की त्यांनी अन्न सुद्धा सोडलं. कोणी? रामचंद्र जोशी यांनी अन्न सुद्धा सोडलं. काही दिवस असेच निघून गेले. काही दिवसांनंतर रामचंद्र जोशी यांचं शरीर अशक्त व्हायला लागलं. त्यांना विचारलं की आता मी अन्न सुद्धा सोडले, आता माझा देह कदाचित सुटेल, आता तरी मला ज्ञानेश्वरी सांगा. त्यावेळेस अच्युत बाबांनी त्यांना उत्तर दिलं, आता तुला ज्ञानेश्वरी मी सांगण्याची गरज नाहीये, आता तू समाधी समोर जा, स्वतः तुला ज्ञानेश्वर माऊली येऊन ज्ञानेश्वरी सांगतील. आणि ते रामचंद्र पंत जोशी, ज्यांना ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वरी आतून संकल्पित करून दिली, जीच त्यांना ज्ञानेश्वरी स्फुरली, ते रामचंद्र पंत जोशी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते म्हणजे नाना महाराज साखरे आहेत. त्यांचं साखरे हे आडनाव कसं पडलं? जी 21 लाखाची त्यांनी जी रक्कम आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण केली होती, ते गुरूंनी अशी इच्छा व्यक्त केली की ही जी रक्कम आहे ती अन्नदानामध्ये वापरण्यात यावी. मग एक काळ असा आला होता की त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं आणि तिकडे अशी व्यवस्था अशी काही परिस्थिती निर्माण झाली की लोकांकडे कुठेच साखर अवेलेबल नव्हती. साखर, गोड गुळ साखर कुठेच नव्हती. मग त्यावेळेस म्हणजे त्यांच्याकडे तेवढा पैसा नव्हता आणि बाजारामध्ये त्याचा तुटवडा होता. मग त्यावेळेस या रामचंद्र पंत जोशी यांनी 21 लाख रुपयाची साखर
घेतली आणि पुणे आळंदी संपूर्ण भागामध्ये ही साखर वाटली, हे गोड त्यांनी वाटलं, त्याच्यावरून त्यांना साखरे हे आडनाव प्राप्त झालं आणि त्यांना लोक नाना महाराज हे आवडीने बोलायचे, नाना महाराज साखरे. ह्यांना जी ज्ञानेश्वरी स्फुरली ती त्यांच्या शिष्यांनी नंतर लिहून ठेवली. जी ज्ञानेश्वरी आपल्याला अवेलेबल आहे, त्यांचे वंशज आजही आहेत जे साखरे संप्रदाय म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचे वंशज आहेत आजही आहेत जे साखरे संप्रदायाच्या नावाने आजही माऊलींचंच कार्य करत आहेत. ती ज्ञानेश्वरी म्हणजे साखरे संप्रदायाची नाना महाराज साखरे यांची ज्ञानेश्वरी. ही गोष्ट रूपाने सुद्धा म्हणजे आपल्या जित्रीचा ग्रंथ आणि गोष्ट ही मी याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ही गोष्ट सांगण्याचा मतितार्थ काय किंवा मुख्य हेतू काय? जी ज्ञानेश्वरी आपण वाचतो ना की आम्ही खाऊन पिऊन बसतो, ताई आम्हाला वेळ मिळत नाही, अहो ताई असं का करता, आम्हाला ऑफिसला जायचंय, ताई असं का करता, माझं मूल मला त्रास देतोय, अरे तुकाराम महाराज म्हणतात न वाढो संतान न मिळो खावया तरीच हा गोपाळ कृपा करी. मला नको खायला, मला नको संतान, मला गोपाळ कृपा करायला पाहिजे. आणि एक सांगते, जसं आजच्या सेशन मध्ये तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या, जीवनाचं सत्य म्हणजे मृत्यू आणि देह, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात आपल्याला भगवंत कधी आठवेल तर ते म्हणजे दुःखात, म्हणून आलेलं दुःख ही संधी मानली पाहिजे. मला मान्य आहे एवढं सोपं नाहीये, एवढं सोपं नसतं. जवळचा एखादा व्यक्ती जाणं आणि त्याच्यावरती खूप रडायला येत असतं, तो व्यक्ती गेला, त्याच्या जी पोकळी निर्माण होते आयुष्यातली, जसं माझ्या आयुष्यात माझे वडील गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली, पण त्याच्यानंतर जो भगवंत कळायला लागतो ना, किंवा आई होतानाच्या ज्या वेदना, त्याच्यामधून त्या वेदनांमधून जो भगवंत कळायला लागतो आणि कळतं हे शरीर काय आहे, हे शरीर दुसरं तिसरं काहीच नाहीये, फक्त केमिकल्स आहेत, फक्त केमिकल, हार्मोन्स, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, हे काय आहेत, मेल अँड फिमेल हार्मोन्स, काहीच नाहीये. तुम्हाला माहितीये का असे सुद्धा गॅसेस आहेत, गॅसेस जे सोडले ना की लोक हसू शकतात, नुसतेच हसतात, द लाफिंग गॅस, इट इज देअर, लोक नुसतेच हसू शकतात. असा गॅस आहे की जो सोडला की नुसतीच लोक रडू शकतात. म्हणजे केमिकल्स आपल्या शरीराच्या आतमध्ये आहेत जे काम करत असतात. कधीतरी तुम्ही अनुभवलं असेल, एकादशीच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही काहीच खात नाही त्या दिवशी आपली चिडचिड खूप होत असते. का चिडचिड होत असते? पोट नीट भरलेलं नसतं. या शरीराचं आहार निद्रा जरा जरी चुकली ना तरी हे शरीर चिडचिड करायला लागतं, रिप्लाय द्यायला लागतं. त्यामुळे आपल्या बऱ्याचशा भावना, म्हणजे मी लास्ट टाइमचा जो व्हिडिओ टाकला ना भावनांचा, त्याच्यामध्ये मला हाही मुद्दा सांगायचा होता पण वेळच मिळत नाही हो मला बोलायला तेवढा. तर हे भावना असतात ना, ह्या डोक्यातून कमी असतात, ह्या आपल्या शरीराचाच एक साईड इफेक्ट असतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे देवावरती संतांवरती प्रेम भावनांतून नाही करायचं, विचारांतून करायचं, लॉजिकली करायचं, बुद्धीने प्रेम करायचं. आणि बुद्धीचं प्रेम कधी जागृत होऊ शकतं? बुद्धीचे नि दैवत अन्य नाही तुझे, एक केशी राजे सकळ सिद्धी. काय म्हणतात माऊली हरिपाठामध्ये? या बुद्धीचं दैवत कसं आहे की कोणाकडूनच नाहीये, कोणाकडून? केशीराज, एकट्या भगवंताकडून आहे. म्हणजे कसं? कोंबडी आधी की अंडा आधी? अंड्यामधूनच कोंबडी येते, कोंबडीमधूनच अंड येतं, बुद्धीमधूनच भगवंत येतो आणि बुद्धीच भगवंताकडून येते. कळतंय ना तुम्हाला? भगवंत बुद्धीमधूनच येतो आणि ती बुद्धीच भगवंताकडून येते. म्हणूनच सुरुवातीच्या काळामध्ये तू आई आणि मी मूल ही भावना चालू शकते त्याचा पदर धरण्यासाठी. एकदा का पदर धरला, जर त्याच्या खांद्यावर बसायचं असेल तर त्याच्या डोक्याच्या जवळ जावं लागेल. त्याच्या डोक्याच्या जवळ जावं लागेल म्हणजे स्वतःच्या बुद्धीच्या जवळ जावं लागेल, विचार करावा लागेल. म्हणून गीता 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 नुसतीच कसं झालंय ते बोथट झालंय. हा म्हणतो गीता, तो म्हणतो गीता. पण गीतेच्या गर्भामध्ये जायचं असेल तर आधी स्वतःचं उत्खनन करावं लागेल, स्वतःला त्रास द्यावा लागेल. खुद को मिटाना पडेगा तभी हमें वो मिल पाएगा, इतना ही सच है. तर असं हे आजची ही 5 उत्तराची कहाणी 7 उत्तरामध्ये सफळ संपूर्ण असं आपण म्हणूया. आणि आजच्या सेशनचा ऍक्च्युली मला एंड वेगळ्या प्रश्नाने करायचा होता, पण असं होतं ना की ते वेळच पुरत नाहीये. त्याच्यामुळे तो प्रश्न मी पुढच्या सेशनसाठी राखून ठेवते. तो प्रश्न असा आहे की, सांगते मी गेल्या वेळेस पण तुम्हाला सांगितलेलं त्याच्यावरती स्वाध्याय करायला. तुम्हाला सांगितलं असं नाही, मी सुद्धा करत असते तो स्वाध्याय. की काय सांगितलेलं स्वाध्याय गेल्या वेळेस? कोणाला आठवते? एनीवन? एक्झॅक्टली एक्झॅक्टली एक्झॅक्टली. जस्ट कॉन्टेम्प्लेट ऑन युअर ओन माइंड.
स्वतःच्याच मनाचं चिंतन करायचं. तर ह्याचं तुम्हाला उत्तर काय भेटलं हे मला पुढच्या एपिसोडमध्ये ऐकायचं आहे. सो मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में एक ब्रेक के बाद. आय होप तुम्हा सर्वांना हे सेशन नीट ऐकायला आलं असेल. काही टेक्निकल गोष्टी असतील त्या प्लीज तुम्ही सांभाळून घेत जा. कारण कसं आहे, टेक्निकल जसं तुमच्या बाजूला आहे तसं माझ्या बाजूला सुद्धा आहे. आणि मी काय वायफाय नाहीये, मी काय वायर नाहीये, ना मी मोबाईल आहे, ना मी देह आहे, हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी समजून घेऊया आणि आपण शेवटच्या श्लोकांनी आजच्या या कथेचा उत्तरार्ध करूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. अकल्पायुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. सगळ्यांनी बोला. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा. भाविकासी नामा म्हणे असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग. विठ्ठल 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 विठ्ठल. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वाभूती सर्वा सुखी संपूर्ण होईजे. हरी